लक्ष्मण प्रकाशन आणि मानवसेवा फाउंडेशनच्या वतीने माजी खासदार अशोक मोहोळ आणि झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांचा ग्रंथतुला कार्यक्रम निवारा आश्रमगृहात पार पडला। या ग्रंथतुला कार्यक्रमास महापालिका अधिकारी ज्ञानेश्वर मोहोळ, डॉक्टर एस.एन. पठाण, आचार्य रामलालजी सोनग्रा, उद्योजक सुरेश कोते आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। या ग्रंथतुलेच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील वाडा या गावास ही पुस्तके देण्यात येणार आहेत। यावेळी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट म्हणाले की आगामी कालावधीत झोपडपट्टी धारकांचे प्रश्न सोडविण्यावर भर देण्यात येणार आहे। तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या SRA योजनेतून चांगली घरे मिळावीत अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली। झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या माध्यमातून दीनदुबळ्या गरीब कष्टकरी श्रमजीवीच्या प्रश्नावर मी जे काम करतोय त्या कामाच्या निमित्ताने सर्व कार्यकर्त्यांच्या विचारानं सर्व कार्यकर्त्यांना की ज्ञान वाटलं पाहिजे आणि म्हणून ज्ञान वाटण्याच्या दृष्टिकोनातून ही ग्रंथतुला आज या ठिकाणी माझ्या वजना एवढी आयोजित केली। त्या कार्यकर्त्यांचं मनापासून धन्यवाद। वास्तविक पाहिल्यानंतर राज्य सरकारकडून मला माहित नाही कुणाच्या सांगण्यावरून 350 स्क्वेअर फुटाचं घर देत आहेत। वास्तविक पाहिल्यानंतर मानव हा विषय जो आहे तो सरकारने लक्षात घेतला पाहिजे आणि SRAच्या अंतर्गत 500 स्क्वेअर फुटाचं टुमदार घर दिलं पाहिजे अशी आमची संघटनेची सातत्याने धरणे आंदोलन मोर्चे करून आमचा हा पाठपुरावा आहे। यावेळी कार्यक्रमाचे आयोजन भाल ठाणगे यांनी केले।